ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्यानं गाजवलेल्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी तसेच वीर सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी श्रीगोंदा शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली। श्रीगोंदा बस स्थानकापासून शनी चौक, जोधपूर मारुती चौक मार्गे शहीद स्मारक बाजारतळपर्यंत नागरिकांनी हातात तिरंगा घेत भारत माता की जयच्या घोषणा देत बाईक रॅलीमध्ये सहभाग नोंदवला। शहीद स्मारकाजवळ जाऊन रॅलीची सांगता करण्यात आली। यावेळी परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा प्रतिभा पाचपुते यांनी बोलताना सांगितलं की ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या जवानांना आणि देशासाठी सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। तर श्रीगोंदा शहरात भव्य असे शहीद स्मारक होण्यासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार विक्रम पाचपुते यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिलाय। त्याचं काम देखील सुरू आहे। सदर स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नमस्ते। आज श्रीगोंद्यामध्ये बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं। सिंदूर ऑपरेशन मध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि जे जवान सीमेवरती लढतायत त्यांचं मनोबल वाढण्यासाठी ह्या रॅलीचं आयोजन केलं होतं। तर ह्या रॅलीमध्ये सर्व नागरिक सहभागी झाले होते। त्यांचे सर्वांचं मी मनापासून आभार मानते आणि आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये भव्य असं शहीद स्मारक बनावं यासाठी पाचपुते साहेबांनी भरघोस असा निधी टाकलेला आहे। तर ते शहीद स्मारक सुद्धा लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी मी आमदारांना विनंती करते आणि आमदारांच्या कानावरती घालून जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी सुद्धा ते लवकरात लवकर काम पूर्ण करावं अशी आमदारांना त्यांची कान उघडणी काढण्यासाठी सांगते आणि हे शहीद स्मारक लवकरात लवकर उभं राहावं। जवान जे शहीद झालेले आहेत त्यांनाही आपण सर्वांना श्रद्धांजली वाहू आणि 22 तारखेला जे नागरिक पेलगाम मध्ये त्यांना प्राणाची आहुती द्यावी लागली त्यांनाही सर्वांना आपण श्रद्धांजली वाहू। जय जवान जय किसान। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतभर होत असलेल्या भारत सैनिकांची विजयी रॅली, तर त्याचप्रमाणे श्रीगोंदा येथे सुद्धा या ठिकाणी ही विजय रॅली संपन्न झालेली आहे। यामध्ये विशेषतः आपल्या तालुक्यातील संपूर्ण नागरिक आणि तालुक्यातील आजीमाजी सैनिक या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर सर्वांनीच या ठिकाणी देशाच्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी जो आपला अमूल्य वेळ दिलेला आहे आणि या ऐतिहासिक अशा रॅलीचे साक्षीदार झालेले आहेत। तर सर्वांचंच मी शहीद स्मारक समिती श्रीगोंदा यांच्या वतीने सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आज आम्ही या श्रीगोंदा शहीद स्मारक समितीच्या जवळच उभे आहोत। तर श्रीगोंदा येथे होत असलेल्या या ऐतिहासिक वास्तूसाठी आपल्या तालुक्यातील आदरणीय आमदार साहेब यांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी आपल्याला संपन्न केलेला आहे। तर या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो, हे काम अतिशय संथ गतीने चालू आहे। तर हे असं न राहता आपण स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर म्हणजे 26 जानेवारी पर्यंत याची आपल्याला सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी ही इमारत उभी राहील आणि आपल्याला संपूर्ण तालुक्यातील प्रतिनिधींना या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम आणि जवानांना या ठिकाणी जी श्रद्धांजली देता येईल ती 26 जानेवारी पर्यंत देता यावी अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करीत आहेत। नक्कीच देशभरातून या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी जी विजय रॅली झालेली आहे, तर या रॅलीचा फायदा आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही। उद्याच्या काळात जसं आता ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झालं तर हा एक पार्ट होता छोटासा, परंतु भविष्यात पाकिस्तान सारख्या मूर्ख देशाने जर अशी काही हिंमत केली तर नक्कीच आमच्या सैनिकांचं आणि जवानांचं मनोबल हे वाढल्याशिवाय राहणार नाही आणि उद्याच्या काळात ही रॅली एक भव्य असं स्वरूप घेऊन आपल्याला पाहावयास मिळेल। शहीद स्मारकासाठी आमदार विक्रम पाचपुते यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला। मात्र सदर काम अतिशय धीम्या गतीनं होत आहे। हे काम 26 जानेवारीपर्यंत पूर्ण करावं अशी मागणी स्मारक समितीच्या वतीनं निवृत्त जवानांकडून करण्यात आली। या तिरंगा रॅलीमध्ये अनेक निवृत्त जवानांसह नगरसेवक आणि नागरिकांनी सहभाग नोंदवला। इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा।